कुटुंब, काम, नाती, समाज आणि स्वतःच्या ॲस्पिरेशन्स या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये मन शांत ठेवणं खूपच कठीण झालं आहे. एक्सटर्नल काम मेंटेन करणं सहज दिसतं, पण इंटरनली अनेकदा टर्मॉईल चालू असतो. स्ट्रेस, एन्झायटी, गिल्ट, फिअर, सेल्फ डाऊट हे सगळं मनावर भार टाकतं. म्हणूनच मनाला खरंच शांत कसं ठेवायचं हे प्रत्येक स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मी पल्लवी. या चॅनलवर आपण पॉझिटिव्ह राहायचे उपाय, मोटिवेशनल व्हिडिओज, स्ट्रेस मॅनेजमेंट, मेंटल हीलिंग, वर्क लाईफ बॅलन्स आणि पर्सनल ग्रोथ यांसारख्या अनेक गोष्टींबद्दल बोलतो. आज आपण डीप डाईव्ह करणार आहोत की खरं शांत मन म्हणजे काय, त्यासाठी कोणते प्रॅक्टिकल उपाय आहेत आणि हे उपाय स्त्रियांसाठी कसे खास रेलेव्हंट आहेत. सर्वात पहिले महत्त्वाचे आहे सेल्फ अवेअरनेस आणि ऑब्झर्वेशन. जेव्हा मनात नेगेटिव्ह थॉट्स, फिअर, अँगर किंवा एन्झायटी येतात त्यांना ऑब्झर्व्ह करा. लक्षात ठेवा, हे विचार माझ्या मनात आहेत, पण ते माझं आयडेंटिटी नाहीयेत. हे इंटरनल ऑब्झर्वेशन आपल्याला डिटॅच्ड व्ह्यू देते आणि माइंड केओस रिड्यूस करण्यास मदत करते. मी स्वतः अनुभवले आहे की रोजच्या हाऊसहोल्ड, वर्क किंवा सोशल प्रेशर्समध्ये 5 ते 10 मिनिट विचारांची ऑब्झर्वेशन केल्यास मन शांत राहतं आणि ओव्हर थिंकिंग कमी होतं. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे डीप ब्रीदिंग, मेडिटेशन आणि माइंडफुलनेस. स्त्रियांसाठी हे खूप उपयोगी आहेत, कारण आम्ही बहुतेकदा मल्टीटास्किंग करतो. घर, काम, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज या सर्वांचा स्ट्रेस सतत मनावर राहतो. फोकस्ड ब्रीदिंग किंवा गाइडेड मेडिटेशन वापरल्यास नर्वस सिस्टम काल्म होतो, हार्ट रेट स्लो होतो आणि मेंटल क्लॅरिटी वाढतो. मी स्वतः दररोज 10 ते 15 मिनिट मेडिटेशन करून अनुभवले आहे की कॉम्प्लेक्स डिसिजन्स घेताना, रिलेशनशिप्स हँडल करताना आणि डेली चॅलेंजेस फेस करताना मन शांत राहतो. तिसरा उपाय म्हणजे एन्व्हायरमेंट कंट्रोल आणि डिजिटल डिटॉक्स. कॉन्स्टंट नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया आणि नेगेटिव्ह न्यूज हे मेंटल लोड वाढवतात. काही वेळा फोन्स, लॅपटॉप्स किंवा टॉक्सिक एन्व्हायरमेंटपासून थोडा डिस्टन्स घेणं किंवा पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करणं, म्युझिक, नेचर, काम स्पेस हे माइंड रिफ्रेश करण्यास मदत करतात. स्त्रियांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आम्ही सोशल एक्सपेक्टेशन्स आणि फॅमिली प्रेशर्समधून सतत बाउंड असतो. चौथा उपाय म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि नेचर टाईम. योगा, वॉकिंग, स्ट्रेचिंग, लाईट एक्सरसाइज या ॲक्टिव्हिटीज माइंड आणि बॉडी कनेक्ट करतात. नेचरमध्ये वेळ घालवताना शरीर आणि मन अलाइन्ड राहतात आणि इनर पीस नॅचरली बिल्ड होतं. मी स्वतः एक्सपिरियन्स केली आहे की रोजच्या हेक्टिक रुटीनमध्ये फक्त 20 मिनिट वॉकिंग किंवा स्ट्रेचिंग केल्याने एन्झायटी आणि स्ट्रेस सिग्निफिकंटली कमी होतो. पाचवा उपाय म्हणजे पॉझिटिव्ह माइंडसेट आणि ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. नेगेटिव्ह थॉट्स रिप्लेस करण्यासाठी कॉन्शियस एफर्ट्स करा. म्हणजे आज मी काय चांगलं केलं किंवा जीवनात मी थँकफुल कोणत्या गोष्टीसाठी आहे, हे रिफ्लेक्शन मनाला पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये फोकस करायला मदत करतात. ग्रॅटिट्यूड जर्नलिंग या प्रॅक्टिसने मला मेंटल क्लॅरिटी, फोकस आणि इनर हॅपीनेस वाढवली. सहावा महत्त्वाचा ॲस्पेक्ट म्हणजे क्रिएटिव्ह आउटलेट्स आणि इमोशनल एक्सप्रेशन. रायटिंग, पेंटिंग, म्युझिक, डान्स हे सर्व इंटरनल थॉट्स आणि सप्रेस्ड इमोशन्स एक्सटर्नलाइज करण्यास मदत करतात. स्त्रिया अनेकदा सोशल एक्सपेक्टेशन्समुळे इमोशन्स सप्रेस करतात. हे क्रिएटिव्ह आउटलेट्स वापरल्यास माइंड डिटॉक्स, मेंटल क्लॅरिटी आणि इमोशनल हीलिंग मिळते. सातवा उपाय म्हणजे सेल्फ कंपॅशन आणि सेल्फ ॲक्सेप्टन्स. मेंटल पीस साधण्यासाठी आपण स्वतःला जज न करता सेल्फ कंपॅशन वापरून ॲक्सेप्टन्स शिकणं गरजेचं आहे. आपण परफेक्शनिस्ट होतो किंवा कॉन्स्टंटली सेल्फ क्रिटिसिझम करतो. हे इंटरनल टेन्शन वाढवते. सेल्फ कंपॅशन वापरल्यास आपलं माइंड काल्म राहतं आणि लाईफ सिच्युएशन्स हँडल करणं सोपं होतं. आणखी महत्त्वाचं म्हणजे सोशल सपोर्ट. ट्रस्टेड फ्रेंड्स, फॅमिली, मेंटोर्स किंवा सपोर्टिव्ह कम्युनिटीजसोबत ओपन कॉन्व्हर्सेशन्स केल्यास इंटरनल ऑनेस्टी आणि इमोशनल बॅलन्स बिल्ड होते. जेव्हा एक्सटर्नली सपोर्ट आणि इंटरनल एक्सप्रेशन दोन्ही बॅलन्समध्ये असतात, तेव्हाच रेझिलियन्स आणि कॉन्फिडन्स निर्माण होतो. मन शांत ठेवण्यासाठी डेली रुटीन आणि मायक्रो हॅबिट्स तयार करणं खूप उपयोगी आहे. फिक्स स्लीप स्केड्यूल, हेल्दी डाएट, शॉर्ट मेडिटेशन ब्रेक्स, जर्नलिंग टाईम, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस या मिनी हॅबिट्सचं कॉम्बिनेशनने माइंड काल्म राहतं, स्ट्रेस कमी होतो आणि एनर्जी पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये जाते. शेवटी लक्षात ठेवा, खरं शांत मन मिळवणं हे इन्स्टंट नाही, पण रेग्युलर प्रॅक्टिस, सेल्फ अवेअरनेस, मेडिटेशन, माइंडफुलनेस, पॉझिटिव्ह माइंडसेट, फिजिकल ॲक्टिव्हिटी, एन्व्हायरमेंट कंट्रोल, इमोशनल रिलीज आणि सपोर्टिव्ह नेटवर्क वापरल्यास अचिवेबल आहे. मन शांत राहिलं तर आपण मेंटली स्ट्रॉंग, इमोशनली बॅलन्स्ड
कॉन्फिडंट आणि रेझिलियंट बनतो आणि जीवन अधिक जॉयफुल आणि फुलफिलिंग बनतो. आता मी तुला एक गोष्ट सांगते. कमेंटमध्ये नक्की सांग, तू स्वतः मन शांत ठेवण्यासाठी कोणते उपाय वापरतेस आणि त्यांचा तुझ्या जीवनावर कसा इफेक्ट झाला. तुझ्या अनुभवातून इतर स्त्रियांसाठी इन्स्पिरेशन मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.